नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्येच आहेत आणि आज एक चांगल्या पद्धतीचा पदग्रहणाचा कार्यक्रम झाला आहे आणि उमेश राजे निंबाळकर हे नूतन जिल्हाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला आहे। यावेळेस या ठिकाणी बरेचसे माणसं जेवायला दिसतील, दाखवतील। हे कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आमचे भारत यात्री सरफराज काजी आणि इथले कार्यकर्ते शहरातले या ठिकाणी आहेत। आपण आज पदग्रहणाच्या निमित्तानं नेमकं काँग्रेसमध्ये जी उत्साह निर्माण झाला आहे त्या विषयावर आपण बोलणार आहेत। आपल्यासोबत आहेत सरफराज काजी आहेत, देवानंद येडके आहेत, आमचे शौकत भाई आहेत, काँग्रेस मानव अधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिमानजी पेटे आहेत। काय नेमकं आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे ते काँग्रेस संपला असं लोकांमध्ये बोललं जात आहे, पण आपण या कार्यकर्त्याच्या माध्यमातून नूतन जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। सरफराजजी काजी साहेब नमस्कार। नमस्कार। पहिलाच कार्यक्रम नूतन जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला आणि त्यांचा आजच पदग्रहणाचा कार्यक्रम झाला। माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी उमेश राजे निंबाळकर यांच्याकडे पदभार सोपवला गेला आहे आणि काय वाटते आजची परिस्थिती? खूप खूप तुमच्या खडतर प्रवासला माझ्या शुभेच्छा। तुमच्या सर्व श्रोतेगण जे तुम्हाला भरभरून प्रेम करतात, तुमच्या स्टाईलला आज सगळ्या शहरात जिल्ह्यात ओळखलं जातं। नमस्कार, मी प्रभाकर लोंढे। इट्स ग्रेट। असं मला वाटतं की उमेश राजे निंबाळकरांनी आज पदभार स्वीकारला, त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। ते धडाडीचे युवक लीडर आहेत आणि त्यांनी आजचा पहिला कार्यक्रम होता असं म्हणणं योग्य नाही आहे, कारण ह्याच्यापूर्वी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरचा पहिला हो नाही नूतन जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा पहिला कार्यक्रम दरवाढीवर आपण घेतलेला होता, पेट्रोल पंपावर। चलो ठीक आहे, तर आज हा कार्यक्रम जो होता तो पदभाराचा पण होता आणि आंदोलन पण होतं, जे की शेतकऱ्यांना ह्यांनी धोका दिलेला आहे, शेतकऱ्यांना फसवलेला आहे। ह्या BJP सरकारला त्याचं कामच आहे, म्हणजे मागच्या 14 वर्षापासून त्यांनी फक्त लोकांना धोका देणे हाच त्यांचा एक कार्यक्रम आहे। त्यांनी फक्त त्यांच्या मित्रांचे खिसे भरलेले आहेत आणि लोकांना अगदी नागळ करून सोडलेलं आहे। आज महागाई उच्चांक आहे, महागाईचा आज बेरोजगारीचा उच्चांक आहे, आज शेतकऱ्यांचे हाल आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही आहे, शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। त्यांना आता पाऊस सुरू झाला आहे परंतु त्यांच्याकडे बीज नाही आहे, त्यांच्याकडे खात नाही आहे। लोक शेतकरी तासनतास त्या बीज केंद्रावर उभारलेले आहेत। आम्ही तर शेतकऱ्याला सुखी बनवलं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आता। देवेंद्र फडणवीस हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत। हा त्यांचा खोटारडेपणा पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। हे तुम्ही पाहिलं नाही याचं मला नवल वाटतं। हे तुम्ही मला विचारताय तरी पण तुम्हाला माहीत असून सुद्धा तरी तुम्ही मला विचारताय, तर तो जो विषय आहे तो गंभीर विषय आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कायम लढत राहू। कारण काँग्रेस या पक्षाने मागच्या 70 वर्षामध्ये जे काही गोष्टी केल्या, जे काही चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं फक्त नामकरण करून हे आज पुढे जात आहे। देश बर्बाद केला असं देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी असो हे सारखं सातत्याने सांगतात आणि राहुल गांधीला तर एकदम वाईट माणूस असं संबोधन केलं देवेंद्र फडणवीसनं। या विषयावर काय म्हणाल तुम्ही? मला सांगा, जे लोक वोट चोरी करून निवडून येतात त्या लोकांनी आम्हाला सांगायचं का? ह्यांचे तोंड सुद्धा पांढरे झालते की आम्ही कसं काय निवडून आलो? आम्ही कसं काय निवडून आलो ह्याचा आश्चर्याचा धक्का त्यांना बसला। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विधानसभा झाली, लोक निवडून आले, BJPची सरकार बसली, लोकांच्या चेहऱ्यावर हसूसुद्धा नव्हतं असे, म्हणजे बरं आता मला सांगा, ट्यूबलाईट लागली होती नाही। विषय काय माहिती आहे का? काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपल्याला धाराशिव शहरामधून सुरुवात करायची। नूतन जिल्हाध्यक्ष आता तुमचे आमचे सगळ्यांचेच बरोबर एक नेते आहेत धाराशिवचे, त्यांच्या नेतृत्वाला बळकटी आणण्यासाठी आता धाराशिवामध्ये काय करावं लागेल? कारण बरेचशा लोकांनी आपल्या भाषणात सांगितलं की नानासाहेब पाटील हे माझे नगराध्यक्ष होते, काँग्रेसचे जुने पहिले नगराध्यक्ष। त्यांनी म्हटले की आव आणून काँग्रेस आमची मजबूत आहे असं म्हणू नका, बरोबर, कारण वास्तववादी चित्रण तुम्ही ओळखा। आपले नगरसेवक नगरपालिकेमध्ये किती आहे, पंचायत समितीमध्ये सदस्य किती आहेत, एक तरी आमदार आहे का तुमचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजमाव्या लागतील आणि याच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी
नव्यानं काँग्रेस मजबूत करण्याचं काम तुम्हाला सुरू करावं लागेल ही वास्तव आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, ज्या अर्थी उमेशराजे निंबाळकरांकडे आज जिल्हाध्यक्षपद त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे, त्यांनी मागच्या काही एक वर्षापासून विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांनी जवळून जिल्हा पाहिलेला आहे, ते इथले वतनदार आहेत. त्यांना बारीक बारीक अगदी मायक्रो लेवलच्या गोष्टी त्यांना पक्षाच्या माहीत आहेत. त्यांना लोकांच्या नियतकाल माहीत आहे, लोकांच्या अडचणी माहीत आहेत. नेमकी इथली जी सामाजिक परिस्थिती आहे, जी आर्थिक परिस्थिती आहे, शैक्षणिक परिस्थिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आहेत. आणि त्यांच्यासमोर आपली सगळे सवंगडी आहेत, मावळे आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांचे हात बळकट करायचे आहेत. कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे. मग आपण जोपर्यंत त्यांना मजबूतीने आपण त्यांच्यासोबत उभारत नाहीत, जोपर्यंत आपण मजबूतीने त्यांच्या खांद्याला खांद्या लावून लढत नाहीत, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. काँग्रेस बळकट होईल धाराशिवमध्ये? काँग्रेस बळकट आहे, बळकट होईल असं म्हणू नका. काँग्रेस बळकट आहे, परंतु ऐका आता सध्या नाही, मी त्यांचा आदर करतो. ते आपले वरिष्ठ नेते आहेत, ते आपले वरिष्ठ नेते आहेत. आपण त्यांची एकही आमदार नाही, हे खरं का खोटं? आमदार जरी नसला तरी नसात लोकांच्या काँग्रेस आहे. हे धोकेधडीनं BJP सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा आनंद म्हणजे तेवढा मानायची गरज नाही. बरं खरोखरच पाहिलं तर उमेशराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागतील चांगल्या पद्धतीने? बिल्कुल काम को लगेंगे. सबसे पहले मैं आपके लोकप्रिय चैनल खड़गकर प्रवास के माध्यम से मैं हमारे आज के नूतन जिला अध्यक्ष जनाब उमेश राजे निंबाड़कर साहब को अभिनंदन और शुभेच्छा दूंगा मैं आपके लोकतंत्र चैनल के माध्यम से. और दूसरी बात यह है कि जो आपने भी पूछे हैं कि भाई कार्यकर्ता काम भी लगेंगे कि नहीं, कैसा है, कार्यकर्ता के बहुत से कार्यकर्ता के मन में था कि हमें एक ऐसा नेता होना जो कि हमारे दिलों से काम करे, दिलों में काम करे और हम सबको लेकर चले. और ऐसा नेता अभी कार्यकर्ता को मिला है, ये बात हकीकत है. और दूसरी बात ये कि हमारा शहर उस्मानाबाद अभी 20-22 साल से अध्यक्ष पद से वंचित था. तो 20 से 22 साल के बाद हमारे वंचित था. यहाँ पर जिला अध्यक्ष जो है शहर को नहीं था. जिला अध्यक्ष पद तुलजापुर के लिए था, शहर में नहीं था, तुलजापुर के अंदर था. हम उनके पीछे चल रहे थे 20-22 साल से, लेकिन अभी उस्मानाबाद शहर को मिला है जिला अध्यक्ष पद. इसके लिए कार्यकर्ता में बहुत उत्साह है. और हम ये चाह रहे हैं कि अभी हमारी जो शहर की जो दुरुस्ता है इतनी ख़राब हो चुकी है. अभी देखिए, आप जाकर आप खड़गकर पर्वत के माध्यम से आप पूरा शहर घूमते हैं. हमारे शहर के अंदर एक रास्ता आप बताओ कि जिसमें सिर्फ जो है ना एक 100 फुट बोलो या 500 फुट अगर सीधा गाड़ी जा सके, ऐसा कोई रास्ता नहीं है. हाँ, ऐसा पूरे शहर के रास्ते जो है अभी जो काम, काम जो शहर में जो ड्रेनेज का जो काम हुआ है, इस काम की वजह से शहर के पूरे रास्ते ऐसे बर्बाद हो गए. अभी अगर बारिश ज़्यादा गिरती है और एक सामान्य आदमी अगर गाड़ी लेके चला रहा है तो खड्डा किधर है और रास्ता किधर है उसको समझ में नहीं आएगा. अभी स्कूल चालू हो रहे हैं, बदल हो जाएगा. तो हम ये चाह रहे हैं कि भाई हमारे अध्यक्ष के माध्यम से शहर में कुछ बदल हो. और अगर वो इस पे आवाज़ उठाएंगे तो हम उनके कंधे से कंधा मिला के चलेंगे. साहेब, तुम्ही नगर सेवक होतात. जरा इकडे ऐका असू द्या. पण काँग्रेसचा एक चांगला कार्यकर्ता होता. मध्यंतरी तुम्ही पक्ष सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये गेला होता. आणि आज तुम्ही नूतन जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले आणि आज त्यांचा पदग्रहण कार्यक्रम झाला. तुम्ही प्रवेश केला काँग्रेसमध्ये. तुम्हाला करमल नाही का तिकडे? काय झालं नेमकं, घोटाळा काय? आपण महाविकास आघाडीमध्ये सगळेजण आपण एकत्र आहोत. आता जी महाविकास आघाडीचा विषय नाही आहे. महाविकास आघाडी हा वेगळा जो आणि काँग्रेसचा पक्ष प्रश्न वेगळा आहे का? समजून घ्या प्रश्न. महाविकास आघाडी ही समपक्ष सगळे पक्ष मिळून लढणे म्हणजे महाविकास आघाडी. पण तुम्ही काँग्रेसमध्ये होता, काँग्रेसमध्ये नगरसेवक होतात, तुमच्या पत्नी नगरसेवक होत्या. भरभरून काँग्रेसनं तुम्हाला प्रेम दिलं, तरी सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये गेला होता. 1 वर्ष 1.5 वर्ष राहिलात, पुन्हा आता काँग्रेसमध्ये आलात. काय वाटतंय?
तर चांगलं वाटतं ना, कारण ह्या देशाला जर तारू शकतो तर ते काँग्रेस पक्षच तारू शकतो. बरं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आता उद्या मध्यंतरी वाटलं नाही का तसं? कोणचे मध्यंतरी- मध्यंतरी आपण मी कधी काँग्रेसच्या विरोधात कधी नाहीच ना गेलेलो होतो. त्यानं प्रवेश केला आता होता. प्रवेश आपण महाविकास आघाडी म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये केला होता. बरं बरं. काय तिथले आमदार साहेब झाले, नंतर खासदार साहेब झाले, हे महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार आहेत ते. आता प्रवेश असं का झालाय तुमचा, माझा आता एक- प्रवेश झालाय, हो, प्रवेश झालाय. हो. काँग्रेसचं काम कशा पद्धतीनं वाढ करण्यासाठी, काँग्रेस वाढवण्यासाठी आपण कसं काम करणार का पुन्हा अजून पहिले पाडे 50 असं होणार आहे? कसं नाही काय? आता तसं नाही होणार. आता कसं आहे माहिती आहे, काँग्रेस पक्षाचं धोरण आहे. कार्यकर्ता हा आता तुमचं शेवट इथंच का आता काँग्रेसमध्ये? हो, आज पूर्णपणे शेवट आपला काँग्रेसमध्ये राहणार. आजच्या दिनांकीमध्ये आपण पत्रकार या नात्यानं डेट फिक्स करून ठेवावं. इथून मी आता काँग्रेस पक्ष बदलणार नाही. म्हणजे मेले तर काँग्रेस गेलं. मेले जिना जीना यहाँ मरना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. काँग्रेस के काँग्रेस. काँग्रेस. जय हो काँग्रेस. काँग्रेस. काय सांगाल आता? परिस्थिती बदलली. आज तुमच्या आंदोलनाला किमान 1000 लोक असतील सगळे मिळून. खूप लोक आनंदी झाले, उत्साही झाले. याच्यापूर्वी मी 5 वर्ष झालं मला धाराशिवमध्ये काँग्रेसमध्ये, मी खडतर प्रवासचा संपादक आहे खरं आहे, पण मी काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा आहे. आणि 5 वर्षामध्ये मी एवढं लोक आंदोलनाला पाहिले नाहीत. उमेशराजे निंबाळकरचा आज पदग्रहणाचा कार्यक्रम आणि आजचं आंदोलन, शेतकरी आंदोलन, हे किमान 1000 लोक असतील एवढा मॉप जमला होता. तुम्हाला कसं वाटेल आता याच्या पुढचं काँग्रेस कसं राहील? या पुढचं काँग्रेस खरोखरच अगदी जोमानं काम करेल, नव्हे तर इथं काँग्रेसच येईल. काँग्रेसची सत्ता इथं येईल. आल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत उमेश राजेची, कारण ते धडपडीचे, धडाडीचे आणि अगदी तरुण आहेत, तडफदार आहेत. त्याच्यामुळे ते बसणार नाहीत, निवांत बसणार नाहीत. जोपर्यंत इथं सत्ता येत नाही काँग्रेसची, तोपर्यंत त्यांना चैन म्हणजे येणार नाही. बघा, नानासाहेब पाटील म्हणले की इथं जात, धर्म, पंथ, गोर, गरीब असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला तरच काँग्रेस वाढू शकते, नाहीतर वाढू शकणार नाही, अशा पद्धतीने स्पष्ट बोलले. तुम्हाला वाटते का उमेशराजे निंबाळकर सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालतील? हे बघा, उमेशराजे निंबाळकर हे काँग्रेसची विचारधारा घेऊन पुढे जाणारं व्यक्तिमत्व आहे. वा. काँग्रेसची विचारधारा हीच आहे, सर्व धर्म समभाव, सर्व जाती, सर्व समाज एकत्र घेऊन जाणे. आज आपला लढा वैचारिक लढा आपला हाच आहे. काँग्रेस आणि BJP RSS बरोबर काँग्रेस का लढते की आपण जोडायचं काम करतो ते तोडायचं काम करतात. ते समाजामध्ये भांडण लावतात, ते भांडण करतात. परंतु आपण जोडायचं काम चालूच ठेवणार आहेत. त्यांनी कशाही पद्धतीने वागल्या, कशाही त्यांच्या तिकडम चालवल्या, साम दाम दंड भेद जरी वापरला तरी आपण सगळ्यांना एकोप्यानेच ह्या देशाला पुढे घेऊन जायचं. आपल्याला 70 वर्षामध्ये आपण जे केलं तेच करणार आहे आपण पुढं. मला सरफराजजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कसा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. उमेशराजे हे निंबाळकर आहेत, पद्मसिंह पाटलाचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील ही निंबाळकर घराण्यातलेच आहेत, दत्त गेलेत पाटील घराण्याला. हां, नंतर खासदार ओमराजे निंबाळकरच आहेत, इथं मकरंदराजे निंबाळकरच आहेत, आणि हे सगळं राजकारण निंबाळकर घराण्यामध्येच फिरायले. म्हणून उमेशराजे निंबाळकर हे काँग्रेस 100% भाजपाच्या शिवसेनेच्या दावणीला बांधतील असा एक समज होता लोकांचा, आणि आज पण समज आहे, लोक बोलून दाखवतात. तुम्हाला या विषयावर काय वाटते? बरं, गंभीर प्रश्न. संघटन सृजन अभियान बर या माध्यमातून राज्यातल्या एकूण सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे आपल्याला ज्ञात आहे. ज्या अर्थी संघटन सृजन अभियानमधून या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, याचा अर्थ असा होतो की हे तुम्ही आम्ही किंवा कुणाच्या तरी वशिल्याने अध्यक्ष झालेत का? नाही. तर हे जनतेतून अध्यक्ष झाले आहेत. लोकांनी सांगितलेलं आहे की हाच अध्यक्ष आम्हाला हवा आहे, आणि त्याच्यामुळे कोण कोणाचा नातेवाईक आहे, कोण कोणासोबत राहतो, ह्या विषयाला तुम्ही अजिबात थारा देऊ नका. सर्वात महत्त्वाचं हे विचारधारा आहे, आणि मला खात्री आहे, मी आता त्यांच्यासोबत काम करतो आहे, मागच्या काही एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे, मी त्यांना अगदी जवळून बघतो आहे की त्यांचं जे आहे त्यांचं तन मन धन हे पूर्णपणे काँग्रेससाठी आहे, या देशासाठी आहे. बर. त्यांनी सर्वसामान्य गोरगरिबाच्या मदतीला अर्ध्या रात्री पडावं,
त्यावेळेसच लोकमान्यता बनू शकते असेही ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील म्हणाले. ते सर्वसामान्याच्या मदतीला अर्धी रात्री पडतील का आणि काँग्रेस वाढवतील का? अहो चालूच आहे. आज तुम्हाला काय वाटतं, आज ज्या अर्थी त्यांनी मागच्या अतिवृष्टीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पोहोचण्याचं काम केलं, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जे काही मदत करता येईल, तोडकी का असत नाही, पण ती मदत पोहोचवली. आज 1 लाख रुपयाचा हे त्यांना माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. हां, आणि दुसरं जे अन्नपूर्णा संस्था आहे, जे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लोक पेशंट येतात, गरीब असतात, त्यांच्यासाठी ते दानाचं काही वर्षापासून काम करते. आज उमेशरावांनी त्यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना आदरपूर्वक 1 लाख रुपयाचा चेक दिला आणि सांगितलं की हे त्या गोरगरिबांसाठी तुम्ही वापरा. साहेब एका वाक्यात सांगा, काँग्रेस वाढणार? बिल्कुल वाढणार. काँग्रेस वाढणार साहेब? 100% वाढणार. काँग्रेस वाढवण्यासाठी सगळे कार्यकर्ते तनमन धनानं काम करणार? अवश्य करणार, सगळे करणार. साहेब काय वाटतं, कुठले आहेत तुम्ही? घेतले कुठले आहेत सांगा. रसूलपुरा. काय नाम है? इलियास शेख. कैसा लग रहा है सब? अच्छा लगा. बहुत अच्छा लग रहा है. कांग्रेस बढ़ जाएंगी, कांग्रेस से सभी लोग काम करेंगे, कार्यकर्ता काम को लगेगा. कार्यकर्ता काम को लगेगा. सब लगे. बघा महत्वाचं की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळे दाखव की जेवायलेली माणसं. अजून एकदा दाखव. फर्स्ट क्लास काँग्रेसचे कार्यकर्ते पहिल्याच बैठकीमध्ये अत्यंत अध्यक्ष आहेत का तिकडे? चला अध्यक्ष चला पुढं अध्यक्ष साहेब. चला ही चालू आहे. काय वाटते काँग्रेस वाढेल का यावेळेस? नक्की वाढणार. काय काँग्रेस वाढणार का सर? हा, तुम्ही काय बोलायचं नाही? काँग्रेस वाढणार. प्रत्येक कार्यकर्ता मन काम करेल. काय परिस्थिती आहे साहेब? अध्यक्ष साहेब, आज फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे. आजचा जो प्रश्न आहे ते आपलं पदग्रहण सोहळा झाला. आज सगळ्या खेड्यापाड्यातून गोरगरीब आपले कामं धंदे पेरणीचे सोडून सुद्धा आज 1001 लोक जमले. ही आजची काँग्रेस, आज पदग्रहणाच्या कार्यक्रमाला एवढे लोक जमले. काय वाटतं एवढ्याच विषयावर? सगळ्यात महत्त्वाचं, मुळातच काँग्रेस ज्यांना वाटत होतं काँग्रेस शिल्लक नाही, त्यांच्यासाठी मेसेज आहे की काँग्रेस गावगाव शिल्लक आहे. आणि बदल हवा होता लोकांना. आज नवीन नेतृत्वाच्या खाली येऊन काम करू असं युवकांनी शब्द दिला आहे. मोठ्या प्रमाणात आता युवक बाहेर पडतील आणि परत एकदा काँग्रेस नावाने. आणि अजून एक बघा, डॉक्टर स्मिता शहापूरकरनी एक आव्हान केलं आणि स्वतःपासून सुरुवात केली. म्हणजे काँग्रेस जरी पडते असेल तर सर्वांनी मदत करून काँग्रेस पुढे न्यायची असं त्यांनी आवाहन केलं. त्यांनी 10,000 रुपयाची आव्हान बी केलं की काँग्रेसला आमची ही देणगी राहील. ह्या बाबतीमध्ये लोक पैसे देऊन काँग्रेस वाढवण्यासाठी पुढे येले. त्याच्या बाबतीमध्ये काय म्हणतात? ते सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसबद्दल असलेले निष्ठा आणि प्रेम आहे. बरोबर. हां, काँग्रेस वाढली पाहिजे. काँग्रेस वाढत असताना जी काही लागणाऱ्या 2 पैशाच्या गोष्टी आहेत, खर्च आहे, अडचणी, त्यासाठी मॅडमचं म्हणणं आहे की बा आपण फुल नाही फुलाची पाकळी सर्वजण मदत करू आणि पक्षाला कुठंतरी आधार देण्याचं काम करू. ओके. बघा, ही जेवताना खरं म्हणलं तर कार्यकर्ते भारावून गेलेले आहेत आणि खेड्यापाड्यातले जे काँग्रेस वाढली पाहिजेत म्हणून धडपडणारे कार्यकर्ते जे आहेत ते धाराशिव जिल्ह्यातून कार्यकर्ते आले आणि किमान 1001 कार्यकर्ते या ठिकाणी येऊन काँग्रेस वाढवण्याचं ध्येय त्यांनी बोलून दाखविलं. समजा काँग्रेस संपली असं ज्यांना कुणाला वाटतंय त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेस वाढवण्यासाठी खिशातले पैसे देऊन आम्ही काँग्रेस वाढवू, पण उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्हा आम्ही काँग्रेसमय करू असंच आव्हान आता कार्यकर्त्यांनी केलं आहे. नूतन जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निश्चित वाढेल असं मत सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. बघूया येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काँग्रेस कशा पद्धतीनं भरारी घेईल तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार काँग्रेस वाढीसाठी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.